नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अतिशय आनंदाची बातमी इथे देणार आहोत, कारण जे निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी ते समोर आली आहे। सरकारकडून आता त्यांचे पैसे वितरित करण्यास सुरू झालेले आहे। तर मोठी खुशखबर आहे, राज्य सरकारच्या इथे योजनेमधून त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास राज्य सरकारकडून 106 कोटी रुपयांचे इथे मंजूर मिळाले आहे। तर बँकेकडे ते पाठवण्यात सुद्धा आले आहे। तर निधी हे पुढील आठवड्यामध्ये जे पात्र लाभार्थी असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। नक्कीच 100% हे जमा होणार आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता व जे लाभार्थी ऍक्टिव्ह असतील त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणार आहे। तर हे लवकरात लवकर रक्कम येण्यासाठी तुम्ही डीबीटी लिंक आहे का, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, आधार व्हॅलिड आहे का, हे सर्व तुम्हाला चेक करावं लागणार आहे। तर पुढील आठवड्यामध्ये जे पात्र लाभार्थी असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये 100 पैसे जमा होणार आहे। यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता असणार आहे व जे लाभार्थी डीबीटी ऍक्टिव्ह असतील अशाच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। तर डिसेंबर 2024 पासून हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे। जवळपास 77,000 लाभार्थी एवढे डीबीटी ऍक्टिव्ह केले आहेत, म्हणजेच आधार व्हॅलिड केले आहेत। अशाच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, कारण मोठी खुशखबर आहे। जे निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत ते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत, त्यांचे पैसे जमा कधी होणार आहे। शेवटी इथे शासन निर्णय आला आहे व इथे शासनाने म्हणजेच राज्य सरकारने इथे पैसे 106 कोटी रुपयाची मंजूर सुद्धा दिली आहे। त्यामुळे लक्षात घ्या, महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा। धन्यवाद।